अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की समाजामध्ये जर तुम्हाला मान सन्मान आदर हवा असेल तर या 11 सवयी ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला सोडायला पाहिजेत। मंडळी, आपल्या जीवनामध्ये बघा, जर कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर ती म्हणजे आदर आणि सन्मान। प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपल्याला समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, जेणेकरून इतरांनी आपल्याशी आदराने वागावे। पण कधी कधी बघा, आपल्या लक्षात येत नाही की आपल्या काही सवयींमुळे आपल्याला हा मान सन्मान मिळू शकत नाही। आज आपण अशा 11 सवयींवरती बोलणार आहोत, ज्या सवयी आपल्या व्यक्तिमत्वावरती विपरीत परिणाम करत असतात आणि ज्यामुळे लोक आपल्याकडे दुर्लक्ष देखील करत असतात किंवा आपला आदर सत्कार करत नाहीत। या सवयी ओळखून त्यामध्ये बदल करण्यास आपण तयार झाला तर नक्कीच बघा, आपल्या आयुष्यामध्ये मान सन्मान वाढेल आणि लोक बघा आपल्याला अधिक आदराने पाहू लागतील। या 11 सवयी अशा आहेत की बघा, ज्या आपल्याकडून कळत नकळत होत असतात आणि त्याचा प्रभाव हा इतर व्यक्तींवरती होत असतो व आपल्या जीवनावर देखील होत असतो। त्यामुळे इतर व्यक्ती बघा आपल्याला इग्नोर करत असतात आणि आपल्याला हवा तितका जसा पाहिजे तसा मान सन्मान आदर सत्कार रिस्पेक्ट जी आहे तर ते आपल्याला देत नाहीत। जर बघा आपण या आपल्या 11 सवयींना वेळी सुधारल्या तर आपल्याला नक्कीच रिस्पेक्ट जी आहे तर ती इतरांकडून मिळेल। चला तर मग जाणून घेऊया या 11 सवयी कोणत्या आहेत ते। सर्वात अगोदर पहिली गोष्ट बघा, स्वतःबद्दल बोलत राहणे। सतत स्वतःची स्तुती करणे याबद्दल आणि वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलणे लोकांना त्रासदायक वाटू शकते। अशा व्यक्तींना इतरांच्या भावना कळत नाहीत, त्यामुळे समाजात त्यांची प्रतिष्ठा कमी होते। आपले म्हणणे यश किंवा कष्ट महत्त्वाचे असतात, पण त्याबद्दल बोलणे हे अहंकाराचे लक्षण म्हणून पाहिले जाते। लोकांना तुमच्याशी संवाद साधताना आदान प्रदान अपेक्षित असतो, केवळ एकतर्फी चर्चा नाही। जेव्हा तुम्ही इतरांच्या गोष्टी ऐकत नाहीत किंवा त्यांना वेळ देत नाहीत तेव्हा तुमची प्रतिमा आत्मकेंद्रित स्वार्थी म्हणून बनते। समाजातील बहुतेक लोक तुमच्या बाजूने असावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्यांची आवड समस्या आणि भावना जाणून घ्यायला हव्यात। आदर मिळवण्यासाठी इतरांना महत्त्व द्या आणि त्यांच्या विचारांना जागा द्या। सामूहिक संवाद हा एकमेकांना समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे। यशाविषयी बोलताना नम्रता आणि आत्मीयता साधणे गरजेचे असते। स्वतःबद्दल बडाया मारणे आपले मिळालेले यश इतरांना सांगणे हे देखील चुकीचे नाही, परंतु स्वतःची इतकी स्तुती करणे की इतरांना आपण कमी लेखू लागतो। त्यामुळे लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतात, कारण लोकांना अशा व्यक्ती अजिबात आवडत नाहीत। ज्या व्यक्ती कायमच स्वतःची स्तुती करतात, स्वतः किती महान आहेत हे सांगत सुटतात, अशा व्यक्तींना लोक कधीही रिस्पेक्ट देत नाहीत। म्हणून स्वतःबद्दल बडाया मारणे ही सवय सोडून द्यावी, तरच लोक तुमचा रिस्पेक्ट करतील। दुसरी गोष्ट, इतरांचा अपमान करणे। कुठल्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे हे समाजामध्ये तुमचा आदर घालवण्याचे प्रमुख कारण ठरू शकते। इतरांना लहान लेखणे हे आपल्या अहंकाराचे प्रतीक आहे, त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जातात। एक व्यक्ती म्हणून सर्वांना सन्मान दिला पाहिजे, मग ती व्यक्ती किती लहान असो अथवा मोठी असो, किती भ्रष्टाचारी नोकरीतून पैसे खाऊन निलंबित झालेले असेल, जेलमध्ये गेलेली असेल, पण पैसेवाले असतात। मग काही लोक त्याच्यापुढे बघा लाळ गाळायला सुरुवात करतात। मी त्या व्यक्तीला कसं ओळखतो हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात। बघा, एखादा साधा सरळ माणूस प्रामाणिकपणे पैसे कमावणारा मध्यमवर्गीय जर व्यक्ती तिथे असेल तर त्याला सतत कमी लेखलं जातं। अशा साध्या भोळ्या माणसांसमोर मी किती महान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्यावर जर तुम्ही टीका कराल तर ते योग्य नाही। आदर ही गोष्ट बघा द्यावी लागते आणि ती मिळवण्यासाठी इतरांना आदर न देणारी व्यक्ती आपसुकच लोकप्रिय होत नाही। तुमच्या वागण्यामध्ये नम्रता आणि दयाळूपणा असेल तर लोक तुमचा सन्मान नक्कीच करतील। दुसऱ्यांच्या चुका समजून घेऊन त्यांना मदत करणं समाजामध्ये मान सन्मान मिळवण्याचे उत्तम साधन आहे। जर तुम्ही इतरांच्या चुका दाखवत असाल तर लोक तुमच्याशी जवळीक साधत नाहीत। जेव्हा तुम्ही इतरांवरती आदर दाखवता तेव्हा तुम्हालाही तो परत मिळतो। तिसरी गोष्ट, प्रमाणापेक्षा जास्त बोलणे। आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की ज्या प्रमाणापेक्षा अति बोलतात आणि अशा व्यक्ती कुणालाही आवडत नाहीत, कारण त्यांची बडबड ही विनाकारण चालू असते। त्यांच्या बडबडण्याने इतरांना कंटाळा येत असतो आणि अशाचमुळे लोक त्यांना रिस्पेक्ट देत नाहीत। म्हणून आपण आपल्या बोलण्याकडे परीक्षण करण्याची गरज आहे की आपण जास्त तर बोलत नाहीये ना, कारण जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना लोक कधीही रिस्पेक्ट देत नाहीत। जर आपण प्रमाणात बोललो तरच आपल्याला लोक मान सन्मान देतील। चौथी गोष्ट, जबाबदारी न घेणे। बघा, ज्यांना सतत स्वतःच्या चुकांची जबाबदारी टाळायची असते आणि इतरांवरती दोष लादायचं असतं त्यांच्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत।
चुका होतात बघा, हे स्वाभाविक आहे, पण त्या मान्य करणं हे देखील तितकंच जबाबदारीचं आहे. बघा, जबाबदारी न घेणं हे विश्वासाला तडा देण्यासारखं असतं. लोक तुम्हाला त्यांचं नेतृत्व करण्यासाठी किंवा समर्थनासाठी विचारत नाहीत, कारण त्यांना तुमच्यावरती विश्वास नाही. लोकांना तुमचं कर्तृत्व आणि प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. जेव्हा लोक तुम्हाला गंभीरपणे घेतात आणि तुमचा आदर करतात. जबाबदारी घेणे म्हणजे तुमच्या कामाबद्दल उत्तरदायित्व असणं. जेव्हा तुम्ही तुमच्या कामामध्ये चुका करता किंवा अपयशी ठरता, तेव्हा ती मान्य करणं हे देखील प्रगल्भतेचं लक्षण आहे. सतत इतरांवरती दोष देणं किंवा परिस्थितीला जबाबदार धरणं तुमच्या व्यक्तिमत्वाचं नकारात्मक चित्रण करत असतं. लोक अशा व्यक्तींचा देखील आदर करत नाहीत, कारण त्यांना विश्वास वाटत नाही की त्या व्यक्ती कधीही स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतील. आत्मपरीक्षण आणि उत्तरदायित्व हे विश्वास आणि आदर मिळवण्याचं मुख्य साधन आहे. आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवरती फोडणं म्हणजे लोकांचा विश्वास गमावणे आहे. कोणाचेही बोलणे ऐकून न घेणे. 5वी गोष्ट बघा, आपल्या सभोवताली काही अशा व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती आपले बोलणे त्यांना ऐकायचं नसतं आणि हेच इतरांना आवडत नसते. यामुळे लोक तुम्हाला इग्नोर करत असतात. लोकांना अशाच व्यक्ती आवडत असतात जे आपले देखील बोलणे ऐकून घेतील. जर आपण त्यांचे संपूर्ण बोलणे झाल्यावर आपले बोलणे बोललो तर नक्कीच ते आपल्याला रिस्पेक्ट देतील. 6वी गोष्ट, अविचारीपणाने बोलणे. कोणताही विचार न करता बोलणे किंवा वेदनादायक शब्द वापरणे हे लोकांमध्ये तुमच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतं. अविचारीपणाने बोलणे हे लोकांच्या भावना दुखवू शकते, ज्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल नकारात्मक भावना येतात. बोलताना विचारपूर्वक आणि सौम्य भाषेचा वापर केला पाहिजे. शब्दांचे सामर्थ्य खूप मोठे असते. ते लोकांना आनंदही देऊ शकतात आणि दुखावू देखील शकतात. जेव्हा तुम्ही इतरांच्या भावनांचा विचार न करता बोलता, तेव्हा ते तुम्हाला नकारात्मक दृष्टीने पाहत असतात. तुमच्या बोलण्यामध्ये नम्रता आणि सहानुभूती असलीच पाहिजे, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. वादविवाद किंवा नकारात्मक टिप्पण्या न करता संवाद साधल्यास लोकांमध्ये तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. तुमची बोली सौम्य आणि संयमी असेल तर लोक तुमचे ऐकतील आणि तुमचा सन्मान देखील करतील. अशा संवादाने नातेसंबंध सुधारतात आणि समाजात देखील तुमचा मान वाढतो. 7वी गोष्ट, इतरांची सतत निंदा करणे. काही व्यक्ती अशा असतात की त्या कायमच इतरांच्या निंदा करत असतात. एखादी व्यक्ती वाईट आहे, आपण बघा जर सतत इतरांच्या निंदा करत राहिलो तर आपल्यासोबत बघा कोणीही चांगलं राहणार नाही. कोणीही आपल्याला रिस्पेक्ट देणार नाही, कारण त्यांच्या मनामध्ये असेल की ही व्यक्ती सतत इतरांची निंदा करत असते. असे म्हणून ते आपल्यापासून लांब राहण्याचा देखील प्रयत्न करत असतात व आपल्याला इग्नोर देखील करत असतात. म्हणून आपण इतरांची निंदा करू नये. आळशीपणा आणि निष्क्रियता ही 8वी गोष्ट आहे. समाजामध्ये आदर मिळवण्यासाठी तुमचं कार्यक्षम आणि सक्रिय असणं अत्यंत गरजेचं आहे. जे लोक वेळेवर काम करत नाहीत, प्रकल्प पूर्ण करत नाहीत किंवा स्वतःहून पुढाकार घेत नाहीत, त्यांना आदर मिळत नाही. आळशीपणा आणि निष्क्रियता हे नकारात्मकतेचं गुण मानले जातात आणि लोक अशा व्यक्तींना दुर्लक्षित करतात. कार्यक्षम आणि जबाबदार असणं हे देखील समाजात आदर मिळवण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे. जर तुम्हाला बघा दिलेलं काम तुम्ही वेळेवर पूर्ण करत नसाल किंवा कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असाल तर लोक तुमच्याकडे गांभीर्याने पाहणारच नाहीत. जेव्हा तुम्ही उत्साहाने काम करत असता आणि इतरांना प्रेरणा देता, तेव्हा तुम्हाला समाजामध्ये सन्मान मिळत असतो. निष्क्रिय असणं तुमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण करत असतं, ज्यामुळे लोक तुम्हाला गांभीर्याने घेणार नाहीत. यशस्वी आणि प्रतिष्ठित लोक नेहमी बघा कार्यशील असतात आणि आपल्या कर्तव्यांची संपूर्ण जबाबदारी घेत असतात. काम पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आणि परिश्रम दाखवल्यास तुम्हाला समाजामध्ये मान मिळवता येऊ शकतो. 9वी गोष्ट, स्वतःची चूक कधीही मान्य करत नाहीत. काही व्यक्ती असे असतात की बघा ते आपली झालेली चूक जी आहे ती कधीही मान्य करत नाहीत, परंतु इतरांच्या नेहमी चुका काढण्यामध्ये मग्न असतात. त्यांनी कोणतेही काम करू दे, ते त्याच्यामध्ये कोणती ना कोणती चूक शोधून काढतच असतात. अशा व्यक्तींपासून लोक दूर राहतात. म्हणून असे लोक इतरांना आवडत नाहीत. त्यांना लोक रिस्पेक्ट देत नाहीत. इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण कुठे चुकत आहोत त्याच्याकडे लक्ष द्यावे, तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील. 10वी गोष्ट, कायम मला वेळ नाही असे सांगणे. वेळेला महत्त्व देणे हे बघा खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळी इतरांसाठी सदैव वेळ देणे हेही चुकीचे आहे. परंतु प्रत्येक वेळी जर आपण असेच म्हणत राहिलो की मला वेळ नाही, तर आपण कितीही यश कमावले तर त्या यशामध्ये आनंदामध्ये सामील होण्यास, तो साजरा करण्यासाठी आपल्यासोबत कोणीही राहत नाही. म्हणून प्रत्येक वेळी कधीही असे म्हणू नये की मला वेळ नाही. वेळात वेळ काढून आपण आपल्या मित्रांना भेटायला जावे, नातेवाईकांना भेटायला जावे, तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील. पुढची 11वी गोष्ट, सतत बघा नकारात्मकतेने विचार करणे. जर तुम्ही सतत नकारात्मकतेने विचार करत असाल
तर तुम्ही संपूर्णपणे निगेटिव्हिटीने, नकारात्मकतेने भरलेले असाल. म्हणजेच कोणत्याही गोष्टीमध्ये ती कितीही गोष्ट जरी चांगली आहे हे सांगण्यापेक्षा ती गोष्ट किती वाईट आहे हे जर तुम्ही सांगत राहिलात तर बघा, जे लोक आहेत ना ते तुमच्यापासून कधीही जवळ येणार नाही. ते नेहमी तुमच्यापासून लांब राहत असतील. तुमच्यामधली सकारात्मकता तुम्ही जर शोधत नसाल, त्या लोकांमधली सकारात्मकता तुम्ही शोधत नसाल, तर अशा व्यक्तींपासून लोक दूर होऊ लागतात. अशा व्यक्तींना लोक कधीही रिस्पेक्ट देत नाहीत, कारण ही व्यक्ती सतत निगेटिव्ह विचार करत आहे असे म्हणून या व्यक्तीजवळ कोणीही येत नाही. म्हणून निगेटिव्ह विचार करणे सोडून द्यावे. जर लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील, आदर देतील, ही जी गोष्ट आहे ना, आदर रिस्पेक्ट ही कमवावी लागते. ती फक्त पद, संपत्ती किंवा यशाने मिळत नाही. तुमच्या वागणुकीत नम्रपणा, आदरपणा, प्रामाणिकपणा हे आणावे लागते. जबाबदारीची भावना आणि इतरांप्रती आदर असल्यावरच समाज तुम्हाला सन्मान देईल. स्वतःच्या यशावर केंद्रित राहणं, इतरांचा अवमान करणं आणि आळशीपणा या सवयी तुमची प्रतिष्ठा कमी करतात. आदर कमावण्यासाठी इतरांचा आदर करणे, त्यांना समजून घेणे आणि आपल्या वागणुकीत सौम्यता आणणे हे देखील आवश्यक आहे. आदर मिळवण्यासाठी आपले आचरण, आपले आचार, आपले विचार आणि कृती प्रगल्भ आणि सकारात्मक असाव्यात. जेव्हा तुम्ही इतरांबरोबर सन्मानाने वागता, त्यांच्या भावनांचा आदर करता आणि तुमच्या कर्तव्यामध्ये जबाबदारी दाखवता, तेव्हा समाज तुमचा सन्मान करतो. मंडळी, दररोज आपल्या चॅनलवरती असेच विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही बघा असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होवोत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विचार आणि व्हिडिओंसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.